नमस्कार, मी कल्पना सुप्रीम मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी मातेस प्रसन्न करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणती कामे करावीत व कोणती कामे करू नयेत याबद्दल माहिती सांगणार आहे। यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका। तर यामध्ये नंबर 1, सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणजेच नारळ होय। त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात। नंबर 2, दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गूळ न देता हाकलू नये, कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी आपल्या दारात येते। नंबर 3, आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे, याने पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य आपल्या पदरी पडते। नंबर 4, दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्या जनावरास पाणी देणे पाजणे हे एक खूप मोठं पुण्य आहे। नंबर 5, रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास मदत जरूर करावी, यासारखे पुण्य कमवण्याची संधी कोणतीही नाही। नंबर 6, महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये। झाडू लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा। नंबर 7, मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे। मीठ समुद्रात असते, समुद्रापासूनच मिळते आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे। लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे। नंबर 8, भर सायंकाळी घरातून या 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत। त्यामध्ये नंबर 1 मीठ, नंबर 2 पैसे, नंबर 3 झाडू, कारण ह्या तिन्ही वस्तू लक्ष्मी मातेचे प्रतीक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये। नंबर 9, दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून ह्यांनाही लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते। ह्या वस्तूही सायंकाळी कोणास देऊ नये। नंबर 10, आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापन करता ठेवू नये। देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापन जरूर असावा। नारळ सोलून कलशावर ठेवावा, त्यास शेंडी ठेवावी, उजव्या बाजूला दीपक ठेवावा। नंबर 11, पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे भावांचे किंवा नातेवाईकाचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत। नंतर ते मूल दुकान शेती व्यापार घरच्याप्रमाणेच या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत असे। अर्धे आयुष्य एकत्र जात असते। काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये, कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते। नंबर 12, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये। नंबर 13, घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी, कुणी आपणास मदत केलेली विसरू नये, कोणाशीही कपट कारस्थाने वागू नये। नंबर 14, सकाळी लवकरच उठावे, महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे। सकाळी एखादा नियम ठेवूनच चहा घ्यावा, जसे तुळशीला पाणी दिवा लावून मगच चहा घ्यावा। हे सकाळी लवकर करायचे काम आहे, मग दिवसभर आपल्या पद्धतीने आपण कामे करावीत। नंबर 15, महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी। थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणी वाटणार नाही। रोजचे गृहकृत्य हे काही आपल्याला टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट कामं केल्याने घरात स्वच्छता
आणि आपोआपच शांतीही नांदते. वरील गोष्टी जर तुम्ही केल्या तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या सुप्रीम मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.